सांगितलं. तुम्ही कुठे गेलाय? तुम्ही कोणत्या आदेशाने गेले याच्यावर? आमच्या विरुद्ध जो लागला त्याच्या विरुद्ध ऐका. आम्ही हायकोर्टात टेटस ऐका, मिळालेला आपण आहे. ऐकलं ना ह्या मला सांगा पेपरला तुम्ही का आले नाही? मला उत्तर द्या. आम्ही वकील आम्ही तुमच्या माणसं आले त्यावेळेला सुद्धा ही ऑर्डर दिली. ऐकण्याच्या स्थितीतच मी पत्रकारांना आज एक मिनिट आवाहन करतो, सर्व ऐकून घ्या. हा उच्च न्यायालयाचा टेटस्को आहे. जेव्हा प्रांत साहेबांनी इथे कारवाई केली त्यावेळेला आम्हाला खोटं सांगून आमच्याकडे उच्च न्यायालयाचा ऑर्डर आहे असा यांनी ताबा घेतलेला त्यावेळेला स्टे असताना. त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध आम्ही खालच्या न्यायालयात गेल्यानंतर आमचा स्टे जिथे होता त्यामध्ये आम्हाला निकाल लागला आमच्या बाजूने. नंतर हे सेशन कोर्टात गेले, डिस्ट्रिक्ट कोर्ट 2 मध्ये गेले, नगरपालिकेच्या बाजूने तो निकाल लागला. आम्ही त्या नगरपालिकेच्या निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात स्टेटस को मिळवला. पेपरला 3 महिन्यापासून इथे बोर्ड लावलेला तुम्ही बघू शकता. पेपरला सुद्धा दिलेला आहे. 3 महिन्यात आजपर्यंत नगरपालिकेचा एकही कर्मचारी आला नाही. 22 तारखेला आत्ता परवाच्या दिवशी शासकीय काहीतरी यांचा इथे कार्यक्रम आहे. आम्ही यांना सांगितलं की तुम्ही एक अर्ज द्या, आम्ही फ्री ऑफ कॉस्ट आजपर्यंत 25 वर्षात नगरपालिकेपासून सर्वांना दिलेला आहे, आजही देतो. नगरपालिका आज इथे हा लॉक तोडायला आली आहे. उच्च न्यायालयाचा अवमान करण्यासाठी ही पूर्ण नगरपालिका इथे आलेली आहे. आम्ही न्यायालयीन बाबेत आहे, न्यायालयाचा निकाल आहे, त्या हिशोबाने आम्ही बोलतो आहे. बाकीचं जे काही असतील ते नगरपालिकेला करावं. न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध आपण जाऊ शकता. पूर्वीही गेलेले आहेत. नगरपालिके मालमत्ता आहे का? काय बोलतोय तुम्ही? आम्हाला जे करायचंय आम्हाला करू द्या. तुम्हाला कुठं जायचं तुम्ही जाणार. आपली लावू देणार आता. तुम्ही भानगडी जाती नाही त्यात. कसं काय होईल? मटण तुम्ही असं बोलताय तर वारे वा म्हणजे काय हे तुम्ही direct तुम्हाला मारण्याची धमक्या देताय असं पण म्हणजे तुम्ही म्हणजे कोणता अँगल अहो साहेब, तुम्ही ज्या वेळेला कारवाई केली त्यावेळेला तुम्ही कोर्टाचा अवमान केलेला आहे. आजही तुम्ही कोर्टाचा अवमान करण्यासाठी आलेले आहे. असे दुसरे सांगण्यावर आले आम्ही दाखल केला ना, दाखल केला त्याची ऑर्डर आली ना. मी 4 याच्या विरुद्ध जाणार तुम्ही तुम्ही काही याच्या विरुद्ध अहो आम्ही याच्या विरोधात आहेच आम्ही केलेला आहे. ताबा घेणार आहे. टाकेन असं ऐक असं ताबा देऊन टाकेन. नगरपालिकेने पैसा खर्च केला आहे, मी असंच ताबा देऊन टाकेन. तुम्ही हे जे त्यांनी कोर्टात मांडलं ना ते शासकीय इमारत नाहीये. तुमचे नगरपालिकेचे वकील आणि सरकारी वकील दोन्ही उपलब्ध होते. त्यांच्या समोर हा टेटस्को दिलेला आहे आणि तारीख 20/4 4 एप्रिल महिन्याचा ऑर्डर आलेली आज काय तारीख आहे. आहे? आज तुमची 7व्या महिन्याची तारीख आहे. 3 तुम्ही म्हणताना आमचा मग 3 महिन्यात साहेब 3 महिने हे म्हणतील म्हणजे आपण काय बरोबर नाही. केव्हा मिळू दे. आम्हाला ऑर्डर आली, आम्ही तुमच्या असं कसं चालणार आहे? ऐकून घ्या. अरे याच्या विरुद्ध मग तुम्ही आम्ही पेपर डिक्लेअर केलेला ना. पेपर डिक्लेअर केलेला मला भेटू द्या. आम्ही पेपर डिक्लेअर केलेला आहे. पेपर दुसऱ्या दिवशी मग तेव्हा यायला पाहिजे होतं ना तुम्ही ना लगेच. पेपर डिक्लेअर हे तुमच्या वकिलांनी तुम्हाला दिलं बरोबर आहे. आम्ही पेपर डिक्लेअर केलेला आहे. तुम्ही गेले ना कोर्टात, मग आम्हाला आमचं करू द्या. आमचं अहो, हे कारवाई केलेली अरे, हे नाही, कोर्टात जा ना. कोर्टाची ऑर्डर आहे ना. कोर्टाची ऑर्डर तीच आहे. आम्ही हे कायदेशीर आहे का कोर्ट? तुम्ही कायदेशीर आहे. आम्ही आमच्याकडे कोर्टाची ऑर्डर तीच आहे. कोणची आहे माझ्या ह्याच्यात Status quo आहे. हे लावलेलं आहे. हे जॉईन लावलेलं आहे. मग साहेब तुम्ही काय खोटं बोलता आता? हे बघा पत्रकार, आता तुम्ही बोलले की आम्हाला वकिलाची आत्ता ऑर्डर मिळाली. ऊपर वाली कोर्ट की ऑर्डर तुम्ही हा है पेपर- तारीख भी देख लो तुम्ही आत्ता दाखवताय. 20/4 कोर्ट आहे का? निवेदन आलं आहे. अहो, कोर्टाची ऑर्डर अहो, देऊ हे शकत नाही. लोकल कमिटीच्या लोकांना सांगण्यावरून येत आहे तुम्ही. आम्हाला माहिती आहे सर्व. असं काय करताय तुम्ही? हे आम्हाला आम्ही 40-25 वर्ष तुम्ही कोर्टात जाणार आहे. तुम्ही भी कोर्टात जा. केलेलं आहे. क्या है? 20/4 पेपर में आया है अभी वो नगर पालिका क्योंकि वो 20/4 का पेपर नहीं पढ़ा तुम लोगों ने किसी अधिकारी ने अरे सर्वेला माहिती राहील त्यांना दाखवायला दे. पेपर अहो, में क्यों देते आता अपन तुमचा चर्चा कार्यक्रमाला पुरी नगरपालिका इथे होती. साहेब, पवार साहेब मी ना बोलताना
साहेब पण मला हे एक तुम्ही म्हणायचं- पैसे ऐका, लावलेले ऐका. तर इथे रिकाम माझं कामाला म्हणणं मी काय देऊन आहे, देतो असं. ते तुम्ही बांधकाम केलेलं आहे हा. नाही केलेलं आहे त्याबद्दल माझं बोलणंच नाहीये. विषय काय आहे, विषय होता की ते इंडोर गेम होतं जे कोर्टात जे चालू आहे ना तुम्ही कोर्टाचं मानताना साहेब कोर्टात जा ना तुम्ही बी. तो वरडून कसं काय बोलणार? माझं मी म्हणणं बोलत काय नाही. ऐका. तुम्ही कोर्टात जा साहेब. माझी गोष्ट ऐका. नगरपालिका आम्ही 20/4/2026 आमच्या विरुद्ध खालच्या कोर्टात जेव्हा आम्ही ही कारवाई झाली त्यावेळेला कोर्टामध्ये आमच्या बाजूनं निकाल लागला आणि प्राण साहेबाला 8 दिवसात ताब्यात देण्यासाठी आणि त्यांच्यावरती कंटेम्पची कारवाई करण्यासाठी सेपरेट जाण्यासाठी म्हणजे कंटेम्प त्यांनी न्यायालयाचा अवमान केला अशी ऑर्डर झालेली आहे. ती ऑर्डर दाखव. ही ऑर्डर नाही नाही ही नाही एक नाही ती नाही त्याच्यामध्ये खालच्या कोर्टाने सरळ सांगितलं आहे की यांच्या विरुद्ध तुम्ही कंटेम्पसाठी जाऊ शकतात. कंटेम्पची कारवाई न व्हावी म्हणून प्राण साहेबांनी नगरपालिकेला सांगितलं की तुम्ही सेशन कोर्टात डिस्ट्रिक्ट कोर्टात 2 मध्ये जा. ती आमची तिथे काय निकालला विलंब झाला इतका दिवस मी त्या निकालाची प्रत दाखवतो. जज साहेबांनी 3 वेळा जजमेंट असं केल्यानंतर परत 2 वेळा आर्ग्युमेंट घेतलं आणि परत जजमेंट दिलं. म्हणजे तिथेही शंका वाटली आम्हाला. मग आम्ही आमच्या विरुद्ध ज्यावेळेला जी ऑर्डर गेली त्या ऑर्डरच्या विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयामध्ये आम्हाला बोथ पार्टी स्टेटस को अशी ऑर्डर आलेली आहे. याच्यामध्ये मी दाखवतो. आणि 20/4 जेव्हा ऑर्डर झाली आम्ही 23/4 पेपर डिक्लेअर केलेला आहे. 23/4 पेपर डिक्लेअर केल्यानंतर नगरपालिका आजची तारीख जवळजवळ 20/7 आज 22/7 शासकीय तरी कार्यक्रम आहे. आम्ही यांना काय बोललो आम्ही द्यायला तयार आहोत पण आम्हाला तुम्ही अर्ज द्या. आम्ही आजपर्यंत 25 वर्षात कितीतरी सामान्य लोक असो राजकीय असो कोणत्याही पक्षाचे लोक असो यांना संतोषी मातेने फ्री ऑफ कॉस्ट हॉल दिलेला आहे. नगरपालिकेने आजपर्यंत जेव्हा ताब्यात आला त्यांनी जो पैसे डिक्लेअर केले त्यांनी आज पावेतो हॉलची साफसफाई केलेली नाही. संडास बाथरूमची साफसफाई केली नाही. इलेक्ट्रिक बिल आजपर्यंत त्यांनी भरलेलं नाही. फक्त पैसे घेण्यासाठी नगरपालिकेने हॉल ताब्यात घेतलेला आहे. ताबा ते त्यांचा म्हणताय पण मुळात कारवाई इल्लीगल झाली तर ताबा लिगल कसा असतात. ताबा पावती केल्यानंतर पूर्ण पंचनामा केल्यानंतर आमचं 20 लाखाचं सोलर पॅनल आहे बोरिंग आहे अशा बऱ्याच हॉलमध्ये इतक्या वस्तू आहे की त्यांचा पंचनामा केला नाही. 50 लाखाची आमच्या हॉलमध्ये वस्तू आहेत त्यांचा पंचनामा प्राण साहेबांनी केलेले नाहीये. म्हणजे तो पंचनामा खोटा केलेला आहे. आम्ही पूर्ण उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला भुसावळ शहरामध्ये पाणी मिळत नव्हतं त्यावेळेला हॉलमधून आरोचं पाणी किती वेळा इथे पुऱ्या शहरामध्ये आम्ही ह्या भागातल्या लोकांना आजही तुम्ही बघू शकतात रात्री येऊ शकता इथे जारचं पाणी आम्ही प्रत्येकाला बॉटलचं पाणी इथे खेळाडू असतात खेळ खेळतात 20 वर्षापासून खेळ खेळतात त्यांना सुद्धा यांनी बाहेर काढलं. आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायानुसार कारवाई झाली पाहिजे अशी आमची नम्र विनंती. सीओ साहेब बोलतील तुमच्याशी. नेमकं कशासाठी आले आपण इथे? घ्यायला आले ना 2 मिनिट बताओ ना. 2 मिनिट बताओ ना. मला लोकांचं का भाऊ तुमच्या विरुद्ध हायकोर्टाला निघाला आहे यात आम्ही सर्व नमूद केलेलं आहे. मला त्याची पोस्ट यात सगळं नमूद केलेलं आहे. पिटिशन नंबर सहित आदेश सहित हे सर्वांना देण्यात आलेले आहे. इथे काय चेक करा. तर इथे काय नमूद काय काय कारवाई करायला आले आपण इथे? यात नमूद असं आहे की यात नगरपालिकेला उपविभागीय अधिकारी यांनी ताबा दिलेला होता 2/2/2026 रोजी. त्यानुसार जे कोणी होते तक्रारदार ते गेले होते कोर्टामध्ये. तो कोर्टाचा निकाल पहिले त्यांच्या फेवरमध्ये लागला. त्या अगेन्स्टमध्ये भुसावळ नगरपालिकेने पिटिशन दाखल केले होते. पिटिशनचा निकाल आपल्या बाजूने लागला म्हणजे नगरपालिकेच्या बाजूने. त्याच्यानंतर त्या आदेशाच्या अगेन्स्टमध्ये हे गेलेले होते हायकोर्टात. हायकोर्टामध्ये 2/2/2026 रोजी जी स्थिती आहे तीच आज रोजी कंटिन्यू ठेवण्याकरता कळवण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आपण इथे आज तो ताबा घेण्याकरता आले. परंतु विषय ताबा म्हणण्यापेक्षा तो ताबा आमचाच आहे. फक्त आम्ही आता इथे आमचा लॉक लावला. या ताबा घेण्यासाठी मुख्य अधिकारी का नाही उपस्थित राहिले? मुख्य अधिकारी साहेबांकडे अतिरिक्त चार्ज असल्यामुळे ते उपस्थित नाही आहे.